नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. पुरंदर सांस्कृतिक महोत्सवाचं आजचं हे दुसरं पुष्प सादर करताना आम्हाला हार्दिक आनंद होत आहे. या पुरंदर सांस्कृतिक महोत्सवाची कल्पना पुरंदर न्यूज चॅनलचे मुख्य संपादक प्राध्यापक प्रदीप जगताप यांनी नगराध्यक्ष मार्तंडजी भोंडे असतील किंवा पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार माननीय संजयजी जगताप यांच्यासमोर मांडल्यानंतर त्यांनी 3 दिवसाच्या या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी भरघोस अशी मदत केली. या कार्यक्रमाचं प्रायोजकत्व पुरंदर प्रेस क्लब, पुरंदर न्यूज चॅनल, ट्रिनिटी कॉलेज, केजेस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे, जिल्हा परिषदेचे लोकप्रिय सदस्य माननीय दत्ताशेठ झुरंगे, आमचे सहकारी डॉक्टर सुमित काकडे, सासवड नगरपालिका या सर्वांच्या माध्यमातून श्रीमान भारत शेठ चौखंडे या सर्वांच्या सहकार्यानं पुरंदर सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. कालच दीपप्रज्वलन करून पुरंदर हवेलीचे आपले आमदार माननीय संजयजी जगताप यांनी या कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन केलं. काल पुरंदरचा मराठी पाढा हा मराठी हिंदी भावगीतांचा कार्यक्रम खास पुरंदरच्या कलाकारांनी सादर केला. आज मदनमस्त अप्सरा हा लोकगीत आणि लावणीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि उद्या नवरा माझा गोरा ही एक कौटुंबिक कॉमेडी नाटक आपल्यासमोर सादर करणार आहोत. लोककलावंत तमाशा ही महाराष्ट्राची लोककला समजली जाते. लोककलेचं माहेर म्हणजे अर्थात पुणे जिल्ह्यातलं नारायणगाव सारख्या ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवाळीच्या नंतर अनेक असे तंबू लागतात. गेल्या 2 वर्षामध्ये कोरोनाचं सगळ्या जगालाच ग्रहण लागलं आणि लोककलावंतांवर अक्षरशः उपासमारीची वेळ त्या ठिकाणी आली. कोविडचं संकट दूर झालं असं पूर्णच झालं असं म्हणता येणार नाही, परंतु देशानं 100 कोटी लसींचा टप्पा पार केला आणि त्याच्यामुळे लॉकडाऊनची प्रक्रिया हळूहळू अनलॉक होता अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये थिएटर्स, नाट्यगृह ही सुरू झाली. आणि खरं म्हणजे प्राध्यापक प्रदीप जगताप यांचं कौतुक करायला पाहिजे की त्यांनी आज या कार्यक्रमासाठी खास लोककलावंतांना या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. मी रसिक प्रेक्षकांना टाळ्यांच्या गजरामधून त्यांचं अभिनंदन आणि स्वागत करू इच्छितो. मी स्वतः महाराष्ट्रातले नामवंत तमाशा कलावंतांना मी अगदी जवळून पाहिलेलं आहे.
विठाभाऊ मांग नारायणगावकर यांना मी प्रत्यक्ष स्टेजवर नाचताना मी त्यांना अनुभवलेलं आहे. दत्तोबा तांबे यांचं तोंड तर थोडंसं वाकडं होतं. दत्तोबा तांब्यांचा तमाशा मी अत्यंत जवळून पाहिलेला आहे. दत्ता महाडिक पुणेकर असतील, रघुवीर खेडकर असतील, कांताबाई सातारकर असतील, अनेक तमाशा कलावंतांना, कारण माझं शिक्षण जुन्नर तालुक्यामध्ये झालेलं असल्यामुळे अनेक तमाशा कलावंतांना अगदी जवळून पाहण्याचा योग त्या काळामध्ये लहानपणापासून, कारण करमणुकीची साधनं फारशी अशी नसायची. एकतर रस्त्यावर होणारा पडद्यावरचा सिनेमा आणि दुसरं म्हणजे जो लाईव्ह रंगीत दिसू शकतो हा तमाशा. त्यामुळे तमाशावर माझं अगदी लहानपणापासून प्रेम आहे. तसंच सासवडकरांची आपली परंपरा प्रचंड मोठी आहे. त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले माझ्यासमोर रावसाहेबांना पवार बसलेले आहेत, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे ते सदस्य आहेत आणि सासवडला अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेची शाखा त्यांनी सुरू केली. महात्मा फुलेंनी सुद्धा पोवाडा आणि लावणी या प्रकारामध्ये लिखाण केलेलं आहे. शाहीर सगन भाऊ असतील. कालच सांगितले की रोशन सातारकर ज्या जेजुरीच्या तमाशा कलावंत, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, म्हणजे कविता असू द्या, लोकगीतं असू द्या, चित्रपट असू द्या, पत्रकारिता, राजकारण, आमदार, शिक्षक, चित्रपट निर्माता, पहिला चित्रपट, मराठीतला पहिला चित्रपट की ज्याला राष्ट्रपती पारितोषिक मिळालं, श्यामची आई. त्या श्यामची आई चित्रपटाला सुद्धा 50 वर्ष होऊन गेली. राष्ट्रपतींचं सुवर्ण पदक मराठी चित्रपटाला पहिल्यांदा आचार्य प्रल्हाद केशव अत्रेंनी मिळालं. अशा प्रकारे आणि आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत या पाहुण्यांना मला याची जाणीव करून द्यायची आहे की हे जे ठिकाण आहे हे पूर्वी सासवडचं एक माळरान असं होतं. या माळरानावर होनाजी आणि बाळा अशी 2 मुलं जनावर चारण्यासाठी आपली गाई, गुरं, शेळ्या, मेंढ्या घेऊन येत असत आणि याच ठिकाणी जगप्रसिद्ध महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या मनामध्ये रुजलेल्या भोपाळी, उठी उठी गोपाळा बघा अरुणोदय झाला, लता मंगेशकरांनी भोपाळी त्यांच्या आवाजानं अजरामर केली, किंवा चलग सखे पंढरीला शाहीर शिंदेच्या आवाजामधलं हे गाणं आजही वाजवलं जातं. ते लिहिलं गेलं या जिथे आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन तयार झालेलं आहे याच ठिकाणी या गीतांची रचना झाली. खूप मोठी गौरवास्पद अशी नाट्याची, कलेची जाण या मातीला आहे, जाण या जनतेला आहे. आमच्याकडे पुण्यामध्येच फक्त आपल्याला बालगंधर्व रंगमंच आहे असं वाटतं, परंतु बालगंधर्व रंगमंचासारखं अद्यावत असं रंगमंच सासवडमध्ये सुद्धा गेल्या 10-15 वर्षापूर्वी आमचे स्वर्गीय नेते माजी आमदार चंदूकाका जगताप यांच्या कल्पनेतून हे नाट्यगृह साकारलं. पण गेल्या 2 वर्षामध्ये मी सांगितल्याप्रमाणे सगळ्या कलांना, कला विश्वावरच कोरोनाचं संकट आणि ग्रहण संपूर्ण कलाविश्वावर पसरलं. यातून उभारी घेत असताना आजच्या मदमस्त अप्सरा या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी आणि ह्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी ज्येष्ठ ज्यांना वाचक, जाणते श्रोते, जाणते अभ्यासक असं आपण समजतो असे आदरणीय रावसाहेबांना पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रायोजकांपैकी डॉक्टर सुमित काकडे या ठिकाणी आलेले आहेत आणि श्रीमान भारतजी चौखंडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. या तिघांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं आजच्या मदमस्त अप्सरा या लोकगीतांच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. त्यापूर्वी यामागची संकल्पना, हा कार्यक्रम किंवा हा सप्ताह, आता डॉक्टर सुमित काकडेंची मी आता चर्चा करत होतो, त्यांनीच मला सांगितलं की पुढच्या वर्षी कदाचित हा 6 दिवसाचा संपूर्ण आठवड्याचा हा कार्यक्रम या सभागृहामध्ये होईल.
म्हणजे पुरंदर सांस्कृतिक महोत्सव हा पूर्ण आठवडाभर पुढच्या दिवाळीमध्ये सासवडकर रसिकांच्या मनाला नक्कीच भावून जाईल। याच्याबद्दल मी नटसम्राट सादर करेन, नक्कीच करेन। या कार्यक्रमाचं नियोजन किंवा ही कल्पना मनामध्ये का आली आणि त्याच्यामागची भूमिका स्पष्ट करण्यासाठी प्रास्ताविकासाठी मी प्राध्यापक प्रदीप जगताप यांना निमंत्रित करतो। धन्यवाद। नमस्कार रसिक श्रोते हो, आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करताना मला विशेष आनंद होत आहे। पुरंदरच्या या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक भूमीमध्ये फार मोठा या वारसा या आपल्या भूमीला लाभलेला आहे, परंतु काही अपरिहार्य कारणामुळे गेले काही वर्ष कलेला मात्र आपण दुर्लक्षित केलेलं आहे। गेले अनेक वर्ष आम्ही डॉक्टर दीपक जगताप आम्ही प्रयत्न करतोय की आपल्याकडे एक नाट्य चळवळ उभी केली पाहिजे, एक स्वतंत्र व्यासपीठ उभं केलं पाहिजे। विजयराव गडणे नगरसेवक पुढे आपल्याला, परंतु त्याची मुहूर्तमेढ होत नव्हती। त्यासाठी 2 वर्षापूर्वी आम्ही प्रेस क्लब पुरंदर ह्या संस्थेची स्थापना केली पुण्यामध्ये धर्मादा आयुक्तांकडे, परंतु गेले 1.5 वर्ष मात्र आम्हाला कुठलाही कार्यक्रम घेता आला नाही। कोरोनाचं महासंकट जगभर त्याने त्रास दिला, अनेक नियमांच्यामुळे त्याची आम्हाला अंमलबजावणी करता येत नाही। वर्षभर सतत छोटे छोटे कार्यक्रम या सभागृहात चालू राहिले पाहिजे। डॉक्टर आपण निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो, जशी बारामतीला नटराज नाट्य संस्था आहे तशी आपण पुरंदरमध्ये एक नाट्य संस्था आपण स्थापन करू की जिच्या माध्यमातून हे सतत प्रयोग आपण नाट्य चळवळ चालू राहिली पाहिजे। कवी असतील, साहित्यिक असतील, आता आमचे मित्र प्राध्यापक केशव काकडे अत्यंत सुंदर कविता करतात, परंतु व्यासपीठ सतत चालू राहिलं पाहिजे। कविता प्रस्तुत झाली की कवीला असं वाटतं की आपण कधी ती ऐकतोय आणि त्याला जर सुंदर हा व्यासपीठ एखादा कट्टा साहित्यिक मिळाला तर आणखी काही कवी आपल्याला या ठिकाणी नवोदित कवी जन्माला येतील, त्यांना पुढे संधी मिळेल। या नवीन क्षेत्रामध्ये विशेषतः अलीकडच्या काळामध्ये संगीत साहित्य हे दुर्लक्षित का झालं, तर त्याला आर्थिक पाठबळ मिळालं नाही। आता आपण महाविद्यालयामध्ये गेलो आणि एखाद्याला विचारलं तुला काय व्हायचं, तो सांगेल इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय। एकही विद्यार्थी सांगत नाही मला लेखक व्हायचंय, मला कवी व्हायचंय, मला नाटककार व्हायचंय, मला कलावंत व्हायचंय। कारण मोठमोठ्या कलाकारांची आर्थिक विपन्नावस्था शेवटच्या काळात हे समाजानं पाहिली। त्यामुळं आपल्या कुटुंबातील एखादा कलाकार म्हणला मला गायक व्हायचंय, तर कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती म्हणतात अरे याला काय वाईटचे डोहाळे लागले, कुटुंबाचं नुकसान करतोस का। आमच्या डॉक्टर दीपक जगताप खऱ्या अर्थानं कलावंत आणि नाट्यवेडे त्यांच्या तरुण वयापासून असे अनेक तरुण या आपल्या तालुक्यामध्ये आहेत। आपला प्रोफेशन, व्यवसाय, शेती, उद्योगधंदा सांभाळून आपली कला विकसित करतात। या कलेला प्रोत्साहन द्यायचं काम आपण केलं पाहिजे। राजाश्रय असल्याशिवाय कुठलीही कला विकसित होत नाही। सासवडला फार मोठे संगीत कलेची, विशेषतः कवी आणि लेखक साहित्याची सरस्वतीची देणगी पुरंदरला लाभलेली आहे। अनेक वर्ष दुष्काळाने होरपळलेल्या आपल्या तालुक्यामध्ये आपल्या तालुक्यातील अनेक व्यक्तींनी इतर क्षेत्रामध्ये जाऊन दैत्यभिमान कामगिरी केलेली आहे। दिल्लीपर्यंत धडक मारलेली आहे। आपल्या न्यायमूर्ती तारकुंडे असतील, सुप्रीम कोर्ट असतो, म्हणजे अशा प्रकारचं यश संपादन केलं। आचार्य त्यांचा श्यामच्याईने राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, पहिला मराठी चित्रपटाला हा पुरस्कार मिळाला। असं या आचार्य यात्रांचं व्यक्तिमत्व सदैव आपण डोळ्यासमोर ठेवून आपण नागरिकांच्या समोर कला सादर केली पाहिजे, आपल्या कलागुणांना वाव दिला पाहिजे। काल आम्ही जो पुरंदरच्या कलाकारांचा मराठी माला सादर केला, नागरिकांनी फोनवरून प्रत्यक्ष भेटून आमचं अभिनंदन केलं की खऱ्या अर्थानं तुम्ही हे
कलेतील रत्न तुम्ही शोधली आणि आमच्या समोर आणलेली आहे. आणि तुम्हाला मनापासून सांगतो, ते कलाकारही खऱ्या अर्थानं अतिशय आनंदित झाले. पहिल्यांदाच आम्हाला एवढं मोठं स्टेज मिळालं, एवढा मोठा ऑडियन्स मिळाला आणि भरभरून दाद मिळालं. कलाकारांना पुरंदरच्या रसिकांनी फोन करून त्यांचा आमदारांनी तर लगेचच इथं जाहीर केलं की त्यांच्या पुढील वर्षात प्रत्येक महिन्याला एक कार्यक्रम आम्ही प्रायोजित करू. काल प्रचंड टाळ्यांचा कडकडाट करून आपण जो प्रतिसाद दिला तो अद्वितीय आहे. ही रसिकता आहे. संगीत खरं तर हा उपचार आहे, ही मनाची गरज आहे. बऱ्याच वेळेस आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर तपासतात, तापावर आवाज देतात, थंडी वाजली काय वाजली त्याला औषध उपचार करतात. पण काही रुग्ण मानसिक असतात, ते रुग्ण लगेच बरे होत नाहीत उपचार करतात. त्यांच्यावर मानसिक संवाद साधून त्यांना त्यातून बाहेर काढावं लागतं. आमचे दीपक डॉक्टर त्यातही तयार आहेत. मग अशा वेळेस जर संगीत आपल्या बरोबर असेल तर आपल्यावर किती मोठं संकट येऊ द्या. आपली जी कला आहे ती विकसित केली पाहिजे. प्रत्येकाची जी आवड, प्रत्येकाला काहीतरी उपचार आवड असते. एखाद्याला क्रिकेटची असेल, एखाद्याला वाचनाची असेल, एखाद्याला संगीताची असेल, एखाद्याला ढोलकीची असेल. विशेषतः आपल्या ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाच्या घरी हार्मोनियम असतो. भजन कीर्तन या निमित्तानं रात्रीचा जागर चालू होतो, पहाटेचा मंदिरामध्ये जागर चालू होतो. मग ही आपली संस्कृती आहे. लावणी देखील आपण अशा पद्धतीने पाहिली पाहिजे. ती एक सुंदर कला आहे, नृत्य कला आहे, सादर करण्याची कला आहे. तिचा आस्वाद आपण मनापासून घेतला पाहिजे. प्रत्येक गोष्टीकडे एक चांगल्या नजरेतून आपण पाहिलं तर त्या कलेला पाठिंबा दिल्यानंतर कलाकाराला खऱ्या अर्थानं न्याय दिल्यासारखं. सुलोचना चव्हाण आम्ही हायस्कूल पासून त्यांच्या लावण्या ऐकतोय. पुरंदर हायस्कूलमध्ये सुलोचना चव्हाण स्वतः आल्या. त्यांचा जो आवाज आहे, त्यांचे जे लावणे आहेत ते पुन्हा अशा ऐकायला मिळत नाही. अशा प्रकारे कलाकारांना आपण जर दाद दिली तर निश्चितपणे त्या कलेचा विकास होईल. लावण्यामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत. आता मी दमून अण्णांना वरती बोलवणार आहे की अण्णा तुम्ही 2 शब्द हे सांगा. बऱ्याच वेळेस लावणी बदनाम केली जाते. आमचे मित्र बऱ्याचसे जर बाहेर दबा धरून बसलेले आहेत, तुम्ही लाईट घालवली की आम्ही आतमध्ये येणार. आपल्या मनामध्ये येणाऱ्या भावना आपण उत्स्फूर्तपणे व्यक्त केल्या पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि प्रत्येकाच्या मनात ही गरज आहे. आता त्यामध्ये विडंबन काय किंवा विविधता काय अजिबात नाही. अशा प्रकारे कलागुणांना आपण वाव द्यायचं काम करायचं आहे. मी विनंती करतो रावसाहेब पवारांना, अण्णा आमचे महाराष्ट्र साहित्य परिषदेवर निवडून आले, कोप नाही झालेली, दणदणीत विजय मिळवला त्यांनी, अभूतपूर्व असा विजय मिळवला. आणि प्रचार न करता, 1 रुपया न खर्च करता निवडणूक कशी लढावी अण्णांकडून शिकावं. खरं तर ह्या आधुनिक जगात हे अतिशय अशक्य आहे. अण्णा हॉस्पिटलमध्ये आणि इकडे आम्ही विजय साजरा करतो. तर अण्णा तुम्ही आम्हाला हे एवढंच सांगा या सर्व रसिक श्रोत्यांना की लावणी असेल, कला असेल तर त्याच्यावर कसं प्रेम केलं पाहिजे, त्यामध्ये दोष कसे बाजूला ठेवले पाहिजे, चांगलं कसं ते घेतलं पाहिजे. अण्णांच्या नंतर आपण लगेच दीप प्रज्वलन करणार आहोत. अण्णा कृपया स्टेजवर या. अण्णा भाषणामध्ये कोणीही वेळ घालवायचा नाही असं ठरलंय. कलाकार आणि श्रोतृवर्ग यांच्यामध्ये जास्त काळ कोणी थांबायचं नाही, नाहीतर खालून शिट्ट्याचा आवाज यायला सुरुवात होईल. नाही म्हणून जवळजवळ 1 तास या दोघांनी का. त्याच्यामुळे मी आता बाकी काही बोलणार नाही, फक्त एवढंच सांगतो की ही भूमी शूरांची आहे, ही भूमी वीरांची आहे, ही स्वातंत्र्य सैनिकांची आहे. त्याचप्रमाणे या देशामध्ये ज्या ज्या कला या ठिकाणी निर्माण झाल्या, या कलेची ही भूमी आहे. सासवडला होनाजी आणि बाळा ही 2 माणसं यांनी शाहिरी जपली, तमाशा जपला. तमाशा शब्द जाणीवपूर्वक वापरतो.
लोकांना त्याची लाज वाटते खरं म्हणजे. पण हा तमाशा तुमच्या जीवनाचा तमाशा होऊ नये म्हणून परिवर्तन करणारं हे साधन या लावणीच्या रूपानं आपल्या समोर येत आहे. खरं तर आपण हे सगळं समजावून घेतलं पाहिजे. ज्यांनी कुणी हे शब्द निर्माण केले, ज्यांनी कुणी या शब्दांची रचना केली, त्या माणसांनी अतिशय जाणीवपूर्वक याचा सगळा काना मात्रा वेदांची जे काही असेल ते नीटपणाने विचारपूर्वक त्याला जोडलेलं आहे. तेव्हा होणं जे असेल, बाळा असेल, जेजुरीला सगन भाऊ असेल, सगन आणि भाऊ ही 2 माणसं होती. शाहिरी जपली. ज्यांना तुम्हाला सर्वांना ज्यांचं नाव माहिती असेल, पठ्ठे बापूराव, त्यांच्या शेवटच्या काळामध्ये या ठिकाणी पुरंदरमध्ये परिंच्याला येऊन राहिले होते. पवळा ही परिंच्याची. हा इतिहास जर आपण समजावून कधी घेणार आहोत की नाही, या सगळ्या गोष्टी जर या भूमीमध्ये होत असतील तर ही कला जिवंत ठेवण्याचं आणि कला समजावून घेण्याचं काम हे आपण केलं पाहिजे. तिला आधार देण्याचं काम आणि त्या निमित्तानं ती समाजाच्या पुढे आणण्याचं काम आपण करावं. ही भूमिका घेऊन ही जी मंडळी कोणी उभी राहिलेली, आमचे डॉक्टर असतील किंवा प्रदीप सर असतील, ही सारी मंडळी जी उभी राहिलेली त्यांचे सर्व सहकारी त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही हा उपक्रम सुरू केलात. नाट्य परिषदेची तुमची कल्पना आहे. मी नाट्य परिषदेचं सभासद आहे डॉक्टर. ही कला जपली पाहिजे. या ठिकाणी तुम्ही जर या पद्धतीनं पुढाकार घेऊन करत असाल, आम्हाला काही याची मर्यादा येते. साहित्य परिषदेच्या कामात आता यांनी या ठिकाणी उल्लेख केला. आपण आपलं काम हातात घेतल्यानंतर ते करत राहावं, याच्या पलीकडे माझी दुसरी कसली अपेक्षा नसते. आणि त्या पद्धतीनं गेली अनेक वर्ष मी सातत्याने हे काम करत आहे. तेव्हा या कलांना जागृत ठेवणं, या कला जपणं. लावणी ही बदनाम झाली, त्याची कारणं अनेक आहेत. त्याच्या तपशिलामध्ये जाण्याची वेळ नाही. आपण त्याच्या तपशिलामध्ये स्वतंत्रपणानं बोलू शकतो. पण लावणी हे समाज परिवर्तनाचं फार मोठं साधन, कर्मणुकीच्या रूपानं समाजाचे दोष दाखवण्याचं काम या लावणीच्या मार्फत आम्ही केलेलं आहे. कोणाची बळा असतील, घनश्याम सुंदरा ही ज्या वेळेला भोपाळी गायली जाते त्यावेळेला त्याचे अर्थ जर तुम्ही समजावून घेतलं तर तुमच्या लक्षात येईल. हा सुद्धा शायरीचाच एक प्रकार आहे. आपण या सगळ्या गोष्टी नीटपणे समजावून घ्याव्या. की कला जिवंत करण्याचं काम जर या मंडळीने हातामध्ये घेतलं असेल तर त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांच्या बरोबरीनं उभं राहणं आणि या कलावंतांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणं ही तुमची माझी सर्वांची जबाबदारी आहे. मी या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नगरसेवक आमचे विजयराव वडणे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय राहुलजी गिरमे, त्यांनी कृपया स्टेजवर यायचं. आजच्या सत्राचं उद्घाटन आदरणीय रावसाहेबांना पवार, सुनील काका जगताप, माननीय विजयजी वडणे, भारतजी चौखंडे, डॉक्टर सुमित काकडे. पुरंदर सांस्कृतिक महोत्सवासाठी 5001 रुपयांची देणगी, रोख स्वरूपामध्ये सुनील काका जगताप यांनी माझ्याकडे दिलेली आहे. सर्व उपस्थित मान्यवरांचे हार्दिक आभार. आणि या मराठी लावणी पडलेला आहे मुलांच्या समोर. जर लोकगीताप्रमाणे मराठी लावणी जर टिकली, शाहिरी जर टिकली तर मराठी टिकेल, मराठी वाचेल आणि मराठी वाढेल. धन्यवाद. सुनील काकांनी त्यांचे बंधू स्वर्गीय भरतनाना बाबूराव जगताप यांच्या प्रित्यर्थाचे आठवणी स्मृती प्रित्यर्थाची देणगी दिली, त्याबद्दल त्यांचा अत्यंत आभारी आहे. सर्व रसिक श्रोत्यांना नम्र अभिवादन करतो की या लावण्यांचा मनमुराद आनंद घ्या. धन्यवाद. कार्यक्रमाला लगेच सुरुवात होईल. मेरा
संगीत शैलेश लोखंडे साधूमध्ये सादर करतात. लावणी नवागणातील अप्सरांचे जुलूस अंतर मधुमस्त अप्सर.
नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा भरभरून या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्तानं जमलेले तमाम रसिक यांना विनंती आहे, शक्यतो आपली लहान मुलं जी आहेत ती शक्यतो मांडीवर घ्या. जी बरीचशी मंडळी जी उभी आहे त्यांना बसायला जागा द्या. आलेल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. जी मंडळी बाहेर उभी आहे त्यांना विनंती आतल्या बाजूला या. तसं पुरंदर म्हटलं त्यावरून छत्रपती संभाजी महाराजांची आठवण येते. अगदी घाट चढता चढता आवर्जून पंढरीच्या पांडुरंगाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या सोपान काकांच्या या पुण्यनगरीमध्ये, त्याचप्रमाणे अतिशय भव्य दिव्य अशा महाराष्ट्राला आवर्जून भव्य दिव्य कलाकाराची वेगळी परवडी लावलेल्या या पुरंदर तालुक्याला पुन्हा एकदा मानाचा मुजरा करत करत अगदी पुढे गेल्यानंतर महाराष्ट्र कुलधर्म आणि कुलाचार असलेला मल्हारी राया आणि जणू त्यातून उजव्या त्याला पाहिलं तर एक बाजूला श्रीनाथ बसकुंबा महाराज आणि थोडंसं मागे वळून पाहिलं तर जणू नवनाथ महाराजांपैकी असणाऱ्या या सगळ्या पुण्यनगरीमध्ये आवर्जून जमलेल्या तमाम रसिकांचं हार्दिक स्वागत करत असताना मी फक्त एवढंच म्हणेन, हाती बांधा प्रेमाचा गजरा. आणि आलेल्या सगळ्या कलाकारांतर्फे सर्व रसिक जणांसाठी हा मानाचा मुजरा.
ईश्वरी लावणीश्वरी दर्शनात लगे मदवस मदवस अप्सरा अप्सरा मदवस मदवस अप्सरा अप्सरा रसिको मध्यमांकडे झालेलं तर मला मध्यम गुजराती झाला पण ज्यानं जगाला प्रेम करायला शिकवलं असा तो श्रीकृष्ण अहो राधाकृष्ण प्रेम म्हणजे खेळती रुपये नाण्याची अगदी दुसरी बाजू त्या कन्हैयानं त्या श्रीकृष्णानं राधेची चेष्टा केली असेल म्हणजे कोणी मस्करी कधीच नाही केली नटनटांचा चावड मोठा नैत्री तुझ्याचा चाळा नटनटांचा चावड मोठा नैत्री तुझ्याचा चाळा कैसा जन्मला या भोवरी देवकीच बाळा सण कृष्ण असा तो कन्हैया गेला हे डोळणीच्या पाठीमागे यमुनेच होते Just
नटली नशा स्वरात ही पैंजणी स्वरात नटली तुझ्यासाठी हा? ऐका ना तुम्ही थोडस तरुण व्हा काय माहिती का ह्या वयामध्ये माणसानं तरुण असायला पाहिजे घेऊन त्याला थोडासा लावून काय अर्थ ते मागे पण माणसं बसले अख्खी गॅलरी भरली थोडा तिथपर्यंत आवाज आणून गरजेचं आहे. अच्छा नाही आवाज तर घुमलाच पाहिजे का घ्या थोडासा बाळाचा थोडासा प्रयत्न करा. जुनी जाणकार आहेत जुनं ते सोनं असं म्हटलं जातं. या सोन्यासारख्या माणसांसाठी दिवाळी त्यांची चांगली झाली पाहिजे त्यांना रात्री झोप व्यवस्थित लागली पाहिजे असं नसून या सुंदर देखण्या कला विष्कार या ठिकाणी सादर करत असताना लावणीच्या नियमातून अतिशय सुंदर देखण्या लावण्या रंगमंचावर सादर करत असताना बैठी लावणी खडी लावणी शृंगारिक लावणी चित्रपटातील लावण्यांबरोबर काळानुसार सादर होणाऱ्या अनेक सुंदर देखण्या लावण्याच्या निमित्तानं या रंगमंचावरती बऱ्याचशा लावण्याने आपला इतकं सुंदर असा ढाचा उमटवला की याच रंगमंचावरती या लावण्याशिवाय हा कार्यक्रम संपूर्ण आहे. म्हणून या कार्यक्रमाला सुरुवातीलाच विपुरवणाऱ्या आमच्या कार्यक्रमातील सुंदर देखण्या लावण्यवती अर्धी आहेत सायलीजी लावणी शब्द आहे या लावणी बसा भाऊजी Thank you.
त्याची एकदा तरी वारी बालगंधर्व झाली आहे तितकं शक्य. आणि त्यामुळे विनंती आहे की नाही आपलं माणसानं आयुष्यात प्रत्येक आनंद घ्यावा, फक्त त्याच्या आहारी जाऊ नये. कारण की यांच्या नादाला लागून अनेक मंडळी एकरावरून कुठल्यापर्यंत कधी आली त्याचं त्यांना कळलं. त्यामुळे जास्त मनावर घ्यायचं नाही. आवडली एखादी गोष्ट तर मन भरून करायची, फक्त त्याचं व्यसन जोडून द्यायचं नाही. तरीही रसिकूंना मी तुम्हाला विनंती करतो, येणाऱ्या 11 तारखेला मी बालगंधर्व कार्यक्रम माझा नक्की आहे आणि सुद्धा त्या निमित्तानं भरपूर कलावंत तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि आज या ठिकाणी पुरंदर सांस्कृतिक महोत्सवातर्फे या ठिकाणी दिलेल्या या सुंदर लेखण्या आविष्काराबद्दल अजून पुढच्या ठसकेबाज लावणीकडे मी जाणार आहे. जी मंडळी बाहेर उभी आहे त्यांना विनंती आहे, शक्यतो थोडंसं आतल्या बाजूला या, आतल्या बाजूला बसण्याची व्यवस्था आहे, वरच्या बाजूला सुद्धा बसण्याची व्यवस्था आहे. ठसकेबाज लेखण्या लावणीनंतर आवर्जून एक सुंदर लेखणी, तितकीच चित्रपटातील पण तितकीच नाठाळ अशी सुंदर देखील लावणी आणि मंचावर सादर करण्यावर बरोबर होतोय. कार्यक्रमाची लावणी होती माया पुणेकर यांना. लावणी शब्द आहेत पिकलं जांभूळ तोडून असं सुंदर देखील लावणी कधी कार्यक्रमाची लावणी होती काय माया नाही. सुख
आनंद घेतात बदबस्तात रसो खास तुमच्या टाळ्यांनी मैफिल खास पुढे पुढे सरकवत असताना अनेक लावण्यवती रंगमंचावर येत आहेत आपली कला सादर करतात. पण रसिको मी मागाशी म्हटलं की पूर्वीच्या काळी अनेक चित्रपट आले एक गाव 12 बारगडी केल्या इशारा जाता जाता गणानं घुमरू हरवलं. रसिको अलीकडच्या काळामध्ये सुद्धा काही चित्रपटाच्या माध्यमातून ही लावणीची संस्कृती जपण्यात आली आणि एक लावणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजली. अल्पावधीत काळामध्ये या लावण्यवतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातला आणि खास सुंदर अशी लावणी या रंगमंचावरती सादर होते. सोडा सोडा राया हा नाद घोडा आणि घेऊन येते कार्यक्रमाची लावण्यवती लावण्य तारगा आरती शौकीनांचा